हॅलो हॅलो गाडी नंबर 1562 गाडी नंबर 1562 गुहागर वाया मुंबई गाडीच्या वाहक स्वयं पानकर गाडी ताब्यात घ्या हे असंच आहे साऊंड एक नंबर या टेस्टचीच गरज नाही काय घडशन कुठला कारण नाही एवढं वारी गणपती बाप्पा मंगल मूर्ती एखादाच कुणाचा आवाज येतो बटाट्याची भाजी तू वायसाला घ्या तर या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात या आमच्या छत्रपती शिवाजी नाट्यगृहामध्ये आता आमच्या नाट्यगृहाच्या व्यवस्थापन समितीला पण कळला असेल की एखादी छोट्याशा भागातली गावाकडची लोककला 17 कार्यक्रम झाले 17च्या 17 हाऊसफुल नटेश्वराची काय कृपा त्या वाढवाडल्याची काय कृपा हे सगळं भरलं आणि त्यात आता हे बरं सरकारनं पण आपल्याला आश्रय दिलेला आहे एकच गोष्ट वाईट झाली आमचा घाणेकर बुवा निघून गेला आपल्याला त्याला श्रद्धांजली मागच्या बारीला अर्पण केलेली आहे तर आमचा सुयोग पानकर बुवा बोललं म्हणतात तुम्हाला मी सोडणार नाही अरे पावसा पाण्याचे दिवस आहे मला सोडूच नका मला सोडूच नका घर धरून राहावा मला याचीच गरज आहे दिसता बाऱ्या करून करून कंटाळलो मला धरणाराच कोणतरी पाहिजे मला म्हणून सोडायचं नाही जर सोडलं तर फक्त बघा आता मुंबईलाच राहायचा माझ्या 2-2 रूम आहेत एक रूम खाली तुम्ही म्हणू मला सोडायचंच नाही अजिबात सोडायचं नाही अरे पावसा पाण्याचा दिवस मला कोणतरी धरणारच पाहिजे होतं आणि ऐकतं गावलं सुरुवात करूयात स्वागतम स्वागतम सुस्वागतम स्वागतम स्वागतम सुस्वागतम बुद्धी देवता श्री गणेश विद्या देवता आई शारदा माता या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजा भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचा वैचारिक वारसा जो पुढे आणला आणि महाराष्ट्र पुरोगामी झाला तो विचार म्हणजे शाहू फुले आणि आंबेडकर अवघा उत्तर हिंदुस्थान ज्याने आपल्या अश्वाच्या टापाखाली पालथा घातला आणि होळकरशाहीची स्थापना केली ते थोरले मल्हारराव होळकर चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर रणरागिणी महाराणी अहिल्याबाई होळकर यांना नमन करून संत बाळूमामा माझ्या विवली गावचं गाव नवत आई नवलाई देवी केळंब्याची आई विठ्ठाई देवी धनी मोदबा धनी देवडोंगर धनी केदारलिंग देव चव्हाटा यांच्या चरणाशी नतमस्तक होत मूळ गादी बाबुरंगले घराण्यातील भिवाशंकर यांचे नारायण गुरव यांचे बाब्या राजाराम पवन विशाल गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर नवलाई देवी नाथ मंडळ विवली कळंबे धनगरवाडा शाखा जय बजरंगबली नाथ मंडळ पन्हाळजे कोंडवाडी यांच्या सोबत कार्यक्रम करताना माझा गेले 15 वर्षाहून अधिक पाठीराखा असलेला संदेश होते आणि युवा ढोलकी सम्राट सिद्धार्थ बारगोडे माझे अजित चव्हाण दादा बेंजोला माझे साळवी दादा आणि ऑक्टोबरला रोहित टिके साहेब सर्वांना मनाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी कलगीतुरा शक्तीतुरा जर पंढरी असेल तर आयोजक विठू रुक्माई असतात आणि आजची माझी विठू रुक्माई हे 5 पांडव म्हणजे विवेक मांडवकर सचिन मालप सुशांत मोरे मंदार कानडे आणि अंकुश सकपाळ ही नवीन पोरं नवीन आयोजक तयार होत आहेत आणि नवीन तयार झाले की पहिला लांबोरे बुवा वारी करूया केवढं प्रेम त्याला विश्वास आहे आजचा मधला दिवस असून पण हाऊसफुल साठी जरासा बाउंड्री वरती आहे बऱ्यापैकी भरलेला आहे हे तुमचं यश आहे आणि तुमचे कष्ट आहे आणि तुमच्या कष्टाला ही अशीच बरकत लाभो तुम्ही आयुष्यात कायम सांगतो की नोकरी करावी धंदा करावा सगळं करावं पण नटेश्वराची सेवा करून बघावी बरकतच बरकत नाही तर कालपर्यंत मी गुरु राखत होतो आणि आज नाट्यगृहात एसी हॉल मध्ये ज्या म्हणा एवढ्या बाऱ्याची संधी मिळते कोण माझी चमचमती बाई गुहागरावरनं येते काल गडनरावरनं आली कोण खेळात नाही येते कोण रायगडवरनं येते नशीब लागतं ना नशीब लागतं आणि आमचं बुवा मला शिकवायला लागलं बुवा शिकवायला लागलं म्हणतात सुरात राहा चाली विसरू नका
मारी टोपी तुमच्या सगळेच कसं का तुम्ही मास्तर? हा शरद कमळ बघ, बबन इकडं बघ, माईक हातात घे, जरा लांबण्या घे. मार 8 वर्षांनी म्हणतात मी पहिल्यांदा आलो. मग आलो तर जरा पाणी बिनी ठेवा ना, मला काय शिकवता? अहो तुम्ही 8 वर्षात आलो पहिल्यांदा, हे 1.5 महिने 17 बारा मी केलं नाही, मला शिकवा. त्या मारी टोपी तुमचं ना आईलाच नाव सांगतो, बांधतो उन्हात घर तुमचं. आयोजक कोकण कलाप्रेमी मित्रमंडळ रत्नागिरी, धन्यवाद मंडळी. या ठिकाणी अनेक मंडळी आलेली आहेत. आमचे आदरणीय, आमच्या घराण्याची शान वासुवाणी यांचे मानसपुत्र आणि भाऊ पवार यांची मंडळी, आदरणीय हरिश्चंद्र धुमक माऊली आणि शाहीर दिलीप धुमक माऊली प्रत्येक कार्यक्रमाला येऊन आशीर्वाद देतात. माझा दिगंबर भुवड, शशिकांत मांडवे माझा पाठीराखा, शरद शिगवण माझे वस्ताद, संतोष कोलापटे, जनार्दन नाचरे शाहीर विनायक धोपट, शाहीर सचिन कोलापटे, विराज झोरे, प्रफुल्ल मयेकर, रवींद्र लांबोरे, माझा दीपक डोईफोडे, निखिल गुरव, सर्व कोकणी युट्यूबर्स पोरानो आय लव्ह यू. आणि सचिन आगरे माऊली हे आमचं जे बुवा फेमस झालं ना, त्या गाण्याच्या आधी आम्ही फेमस केलं त्यांना. आणि मग हे राधे तुझ्या पायात पैंजन वाजती, अरे तस्त तुम्ही यांना फरमाईश काय दिली? मग फरमाईश नाही, एवढं भारी गातात बघितलं. अहो कालचं पण केतन धनावडे बुवा, अहो काय आवाज त्यांचा, आमच्या बुवांचा काय आवाज. अरे कोकणी लोककला काय लेवलला जायला लागले यार. हे असा आवाज असले पाहिजे. नुसतं काय ते 1-2 शाहीर घेऊन बसायचं. यांना पण संधी द्यावा, नवीन पोरांनो, आयोजकांनो. काय आवाज बघा. आणि हिसकानं पण बरीच काढतात अंडील पाड्यासारखी, बघितली? मग असं हिसकानं काढणारं आहे, शिरकेला आहे, आवाज चांगला आहे, मग असं जरा द्या त्यांना पण. तुम्ही फक्त मोबाईल घेऊन असं राहू. अरे आयोजन करेल हे पुढचा युट्यूबरचा कार्यक्रम आहे ना, काय प्रॉब्लेम आहे? मला 2000 रुपये कमी द्या ना, मी फिक्स तुरेवाला आहे. हे अक्षा तुरेवाला मी परमनंटच आहे तुमचा, मला माहिती आहे. तुम्ही फक्त मला काढूनच बघा, मग तुम्हाला दाखवतो. तर या ठिकाणी शाहीरांचे वस्ताद, माझे मित्र आणि खूप छान लेखणी असले आमचे प्रमोद घुमे माऊली बुवांचे वस्ताद आणि आमचे सचिन आगरे बुवा, जे हे राधे तुझ्या पायात पैंजण वाजते याचे गीतकार, माझे मित्र. आज काही गोष्टीमध्ये येऊ शकले नाही, त्यांना मानाचा मुद्रा. या ठिकाणी माझे प्रतिस्पर्धी शाहीर गुहागरचे आणबान शान सुयोग पानकर, सर्वांना मानाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करूयात. आता काय हे ना, या ठिकाणी भानुदास घराण्याची शान आदरणीय चापडे बुवा, मला माहिती नाही, मी भेटायला आलो असतो, मी तुमच्या पाया पडायला आलो असतो. मला आता कळलं तुम्ही आलाय. माऊली दंडवत मानाचा मुद्रा करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात. सोयरा तुझिया मुचा निश्चयो खरा शरण तुझ मी विघ्न भंजना हे दयानिधे श्री गजानना
माझी दैवत, आपली दैवत, आपला कोकण, आपली माती, आपली माणसं. आणि ही दैवत त्यांच्या ठिकाणी श्रेष्ठच आहेत, पण ते आपलं काम आहे. आपण त्यांचे पाईक आहोत, आम्ही त्यांच्या पालखीचे भोई आहोत. तर त्यांचं उदो उदो करणं आपलं काम आहे. आणि आजचं स्तवन माझ्या रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील धनी धूत पापेश्वर यांच्या चरणाशी अर्पण करतोय. स्तवन गातोय धनी धूत पापेश्वर यांचं. कोटी कोटी तीर्थ धबधब्यावर, कोटी तीर्थ धबधब्यावर नदी मुडानीची किनार. कोटी तीर्थ धबधब्यावर नदी मुडानीची किनार. धन्य भूमी माझी राजापूर, धन्य भूमी माझी राजापूर. तीर्थ धनी धूत पापेश्वर, तीर्थ धनी धूत पापेश्वर. धबधब्यावर, कोटी तीर्थ धबधब्यावर नदी मुडानीची किनार. कोटी तीर्थ धबधब्यावर नदी मुडानीची किनार. धन्य भूमी माझी राजापूर, धन्य भूमी माझी राजापूर. तीर्थ धनी धूत पापेश्वर, तीर्थ धनी धूत पापेश्वर. तीर्थधानी धूत पापेश्वर. हे माडपंथी शैली मंदिराची, त्यात स्वयंभू पिंडी शंकराची. श्रद्धा आहे साऱ्या राजापूरकरांची, कृपा त्याच्यावरती विश्वंभराची. सुख समाधान चरणावर, सुख समाधान चरणावर. तीर्थ धनी धूत पापेश्वर, तीर्थ धनी धूत पापेश्वर, तीर्थ धनी धूत पापेश्वर. कामेश्वर राया काल भैरवास, दत्त गुरुवाणी वीरभद्रनाथ. नवला देवी वासाली साभोवताली, गणेशाला वंदन जोडून हात. वंदन
साक्षी नेहा नमस्कार घ्याव तुम्ही धूत पापेश्वर तीर्थधानी धूत पापेश्वर तीर्थधानी धूत पापेश्वर तीर्थधानी धूत पापेश्वर कोटी तीर्थ धबधब्यावर नदी मुडानीची किनार कोटी तीर्थ धबधब्यावर मुडानीची हीच किनार धन्य भूमी माझी राजापूर धन्य भूमी माझी राजापूर तीर्थधानी धूत पापेश्वर 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 बोल श्री गणपती गजानन गावदेवी अखंड हरदास्वलीचा अखंड बाबू रंगले घराण्याचा भीमाशंकर नारायण गुरव बाब्या राजाराम बबन विशाल गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर बोलतूर बजरंग बलीनाथ मंडळाचा गणपती बाप्पा या ठिकाणी कोकणातील युट्यूबर्स इच्छा आहे की या वर्षी एखादी गोष्ट किस्सा नाही सांगितला आज एक होत जाऊ द्या मनोरंजन एका गोष्टीतून खास कोकणातील युट्यूबर्स 200 रुपयाचा पारितोषिक ए अक्षा अरे 12-20 ला सांगितलंय बंद करायचं आहे प्रयत्न करूया आपण या ठिकाणी गुरुवर्य श्री नारायण गुरव यांची भाची सौभाग्यवंती मानसी संतोष तळीकर बेने बुद्रुक लांजा यांच्याकडून शाहीर विकास लांबोरे दादा यांना बक्षीस मला भरून आलाय नारायण गुरव आमच्या देवदत्तले ज्यांनी आम्हाला टिळा लावला आणि दगडाचा देव केला आणि आज इतके कार्यक्रम करतोय शाहीर आज पहिल्यांदाच आमच्या घरातील महिला वर्ग शक्तिधुरा कार्यक्रम पाहण्यासाठी नाट्यगृहात आलेला आहे याचे श्रेय तुम्हाला हे ह्या ज्या आया बहिणी आमच्या यायला लागल्या आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की तुमचं श्रेय आहे की ही त्यांची भाची आहे आपल्या नारायण गुरुवांची पण मला असं वाटतं की माझ्या माहेरातून मला ही सप्रेम भेटायला आहेत 500 रुपयाचं बक्षीस आहे फरमाईश आहे गणातून सारी किमी आहे या ठिकाणी शीघ्र कवी वासुवाणी यांचे मानसपुत्र आदरणीय भाऊ पवार यांचे शिष्य शाहीर हरिश्चंद्र धुमक आणि शाहीर दिलीप
दिलीप धुमक याचकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. माऊली प्रत्येक वेळेला द्यायची गरज नाही, तुमचे आशीर्वाद खूप आहेत. आणि आनंद साळसकर आमचे विरवली बुद्रुकचे प्रत्येक बारीला 500 रुपये माऊली धन्यवाद. वरद वारिशे मुक्काम पोस्ट बेनी बुद्रुक फरमाईश 200 रुपये. घरात माझ्या तुझी चर्चा वारंवार. थँक्यू. घेऊया बुवांचा पण भाग देऊया. ते घ्या. तर या ठिकाणी परवा एक गण गायला होता, काळी चार धडकनो की जान होतो. गणा तुझी सारी की मया अंबरात मेघ चालती. आम्हाला शाळेत शिकवलं सूर्याची उष्णता येते, पाणी तापतं, तिथून वाफेचं रूपांतर वरती ढगात होतं, नंतर त्याच्यामध्ये अनेक केमिकल्स मिक्स झाली, त्याच्यानंतर जड झाल्यानंतर पाऊस पडला. हे आम्हाला ऋतुचक्र सांगितलं. पण ते सांगितलं की याच्यात बाबा म्हणतात पाणी आहे, H2O, 2 हायड्रोजनचे रेणू आहेत, 1 ऑक्सिजन आहे, याच्यापासून पाणी बनतं. हा शोध शास्त्रज्ञांनी नंतर लावला, पण ते मुळात आधी आहे. 23.5 अंशामध्ये पृथ्वी फिरते. सुरुवातीला ती आपल्या भोवती फिरते, त्याला आपण परिवलन म्हणतो. आणि स्वतःभोवती फिरते सूर्याभोवती फिरते, त्याला आपण परिभ्रमण म्हणतो. स्वतःभोवती फिरते त्याच्यामुळे दिवस रात्र होते, आणि सूर्याभोवती फिरते त्याच्यामुळे 3 ऋतू तयार होतात. आणि ही जी यंत्रणा आहे 23.5चा काटा लावलाय फिट, इकडं पण नाही तिकडं पण नाही. जर इकडं झाली तर सगळं जळून खा, जर इकडं झाली ह्या बाजूला सगळं गारटून रक्तभिसरण संस्था बंद. 84 लाख योनी जी लक्ष योनी आहे ती सगळी बाद. कुणी मीटर कोण लावलाय? आम्ही त्याला निसर्ग म्हणतो, नेचर म्हणतो, काही नावं देतील, पण कोणतरी अद्भुत शक्ती आहे. तो ब्रह्मांड आहे, ब्रह्मांड नायक आहे. माझा स्वामी असेल, माझा गणपती बाप्पा असेल, माझा शिव शंभू असेल, कोणी असेल माहिती नाही. ती मोठी ताकद आहे जी तुम्हाला आम्हाला सांभाळते. आम्ही उभं राहिलं तरी खालचा असा मोटरचा विहिरीतला पंप लावतात, 2चा पाणी वर खेचायचा, तसा खालून वरती अगदी मेंदूपर्यंत रक्तभिसरण संस्था सुरू आहे. हार्ट आपलं 350 ग्रामचा आहे, पण असं बाबूक करताय, असा पंप लावलाय, आता उभा आहे तरी पण वरपर्यंत रक्तभिसरण होत आहे. झोपेला असला तरी ते करणार, धावताना असताना तरी करणार, आणि कामात असताना तरी करतात. काय मशीन चालवणारा कोण? एका क्षणात आम्ही ऑक्सिजन घेतो, डीप ब्रीथिंग, बाहेर काढल्यानंतर कार्बन डायऑक्साईड. अरे मशीन कोणी बनवली? कोण? तुम्ही सांगता म्हणजे आमचं लंग्स आहेत, आमचं हार्ट्स आहेत, आमच्या किडनी आहेत, आमचे ऑर्गन्स आहेत, आमचा ब्रेन आहे, हे करतो. अरे पण चालवतो कोण? जर तुझी हिंमत असेल तर जांभई आली अडकून दाखव, पापणी फडफडते अडकून दाखव. आपल्या हातात काही नाहीये, कोणतरी प्रचंड मोठी शक्ती आहे, त्याला शरण जायचं. गावदेव म्हणा, कुळदेव म्हणा, गणपती बाप्पा. मी म्हणतोय गणपती बाप्पा. काय म्हणतोय? काय इच्छा? गणा तुझी सारी की मया अंबरात मेघ चालती. गणा तुझी सारी की मया अंबरात मेघ चालती. कुठून कसा येतो वारा, कुठून कसा येतो वारा, आणि कशी झाडे डुलती. अंबरात मेघ चालती. गणा तुझी सारी की मया अंबरात मेघ चालती. गणा तुझी सारी की मया अंबरात मेघ चालती. कुठून कसा येतो वारा, कुठून कसा येतो वारा, आणि कशी झाडे डुलती. अंबरात मेघ चालती. दुसरी फरमाईश. घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार. हे बापा, दिवस रात्र तुझीच चर्चा. 2 मुलं आणि मी आणि माझी बायको, 4 घरात. पण 5व्या माणसाची, 5व्या देवाची, 5व्या एक अशी गोष्टीची घरात घर व्यापून टाकलेस तू. 14 सप्टेंबर अजून 1.5 महिना आहे, पण मकार कुठला घ्यायचा, कुठली चादर घ्यायची, ह्या वेळेला गणपती कुठला सांगायचा आहे, जाताना एसटीने जायचं की ट्रेनने जायचं. आमच्या भैया साहेबांनी फ्रीमध्ये एसटी आहे दिलेली आहे की नाही, सगळी तयारी हो. दिवस रात्र तीच चर्चा. पण
घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार, कॅलेंडर मध्ये मोजित बसती तारीख वार. लेख विचारतो येऊन जवळतो, म्हणे बाप्पा कधी येणार. घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार, कॅलेंडर मध्ये मोजित बसती तारीख वार. घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार, कॅलेंडर मध्ये मोजित बसती तारीख वार. घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार, कॅलेंडर मध्ये मोजित बसती तारीख वार. घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार, कॅलेंडर मध्ये मोजित बसती तारीख वार. सोनल विवेक मांडवकर, आमचे मित्र विवेक मांडवकर यांच्याकडून, सोनल विवेक मांडवकर याचकडून 501 रुपयाचं पारितोषिक गणाला पौत बांधायचं. आणि कोकण कलाप्रेमी मित्र मंडळ याचकडून 500 रुपये नमान झालाच पाहिजे. घेऊया आयोजक आमचे सकपाल बाल कलाकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक त्याचप्रमाणे घेऊया ना. मंडळाचा विषय येणार आहे, पण याच्यामध्ये काय अवघड नाही, काय वाईट नाही. नमान आणि शक्तितुरा या सख्या बहिणी आहेत, आणि आयशीची आठवण काढल्यानंतर मावशीची आठवण काढली. मी अरे माझ्या चष्मा दिला किती दिवसानं आलो, 17 आठवण. बघा मंडळी, विकास लांबोरे फक्त मस्ती करत नाही, मजा करत नाही, तर कोकणी लोककला किंवा जे आमच्या संस्कृती आहेत आम्ही प्रयत्न करतो की आमच्या परीनं आम्ही जपून ठेवण्याचा. की आमच्या आया बहिणी आता सोडून चाललेल्या आहेत की बाबा पहिल्या सगळ्या सुईने असायच्या, सुई नसायच्या, आता सगळ्या नर्स आल्या. आमचे मी घरात जन्मलेला आहे, तुम्ही हॉस्पिटलला जन्मले जुनी हा. ते जी सुईन बाई होती ती अशी होती. मग त्याचप्रमाणे लग्नामध्ये गाणी गाणारी जी आमची पिढी होती ती संपत चालली आहे. आणि गेली 3 वर्ष कोकणातल्या आमच्या ज्या बाया आहेत, आमच्या आई आहेत, बहिणी आहेत, त्यांनी जी जुनी गाणी आहेत ती जुनी गाणी संवर्धन व्हावी म्हणून जपण्यासारखं जपायला हवं. संपण्याआधी या योजनेखाली जे आम्ही प्रकल्प राबवतो त्याचे प्रायोजक आमचे संदीप महादे आहेत. एकदा टाळ्या वाजवा आमच्या माऊलीसाठी. धन्यवाद. संदीप महादेकडनं 500 रुपयाचा आशीर्वाद आलेले आहेत. तर या ठिकाणी बुवांचं द्यायला पाहिजे बाबा, उधारी ठेवायची नाही, नाहीतर तर मला सोडणार आहे. बुवा सोडायचं नाही मला, अजिबात सोडायचं नाही. धिनक ताना बुवांकडे फरमाईश घ्या राधिकेच्या पायात. काळी आहे वरती जाय. सजले न भांगण सजले अंगण, स्वागताला रे गणा. या नाचत या छनछना, या नाचत या छनछना. सिद्धावरनं भाताची परीक्षा दिलेली आहे. चाल आता माझा घर बुवा ह्याची पण चाल द्यायची. हे सांगत होते ना, चाल द्यायची सोपं करून देतो. मला माहिती आहे घुमे माऊली ह्याच्यावर लिहितील, पण ही चाल कशी सुरेख बुवा देतील ते बघतो. हे सांगतात ना सुराच्या या सुरेख बुवा घासायला लागतं लय. अहो माई खातात आला की लय बडी गोष्टी करता येतात. पण काय झालंय या आमच्या एकदा विचारा, पोलीस स्टेशन मध्ये माझ्या केशी उभे राहिल्या. नाचा बाई कोणाला दमलेलं नाही, कोणालाही दबलेलं नाही आणि दबणार नाही, कारण नटेश्वर माग आहे. काळी चाल. जवा दुखान मला घेरलं रे, तवा देवानं माझ्या येतारला. हाय ना खाली आता वरती जवा दुखान बरोबर, जवा दुखान मला घेरलं रे, तवा देवानं माझ्या होतारला. जवा दुखान मला घेरलं रे, तवा देवानं माझ्या येतारला. तवा देवानं माझ्या हे तारलं. माझ्या बापानं मला सावरलं हो, घर सुखानं माझं हे भरलं. माझ्या देवानं मला सावरलं हो, घर सुखानं माझं हे भरलं.
सावरलं हो घर सुखानं माझं हे भरलं माझ्या गणानं मला सावरलं हो घर सुखानं माझं हे भरलं माझ्या बापानं मला सावरलं रे घर सुखानं माझं तू भरलं माझ्या बापानं मला सावरलं रे घर सुखानं माझं तू भरलं माझ्या बापानं मला सावरलं रे घर सुखानं माझं हे भरलं माझ्या बापानं मला सावरलं रे घर सुखानं माझं हे भरलं जेव्हा दुःखानं मला हे घेरलं रे तेव्हा देवानं माझ्या उतारलं जेव्हा दुःखानं मला हे घेरलं रे तेव्हा देवानं माझ्या उतारलं तेव्हा देवानं मला उतारलं माझ्या बापानं मला सावरलं रे घर सुखानं माझं हे भरलं माझ्या बापानं मला सावरलं रे घर सुखानं माझं हे भरलं माझ्या बापानं मला सावरलं रे घर सुखानं माझं हे भरलं माझ्या बापानं मला सावरलं रे घर सुखानं माझं हे भरलं या ठिकाणी शॉर्टकट घेतोय विवेक मला फक्त 5-10 मिनिटं इकडे तिकडे बुवांपेक्षा फरमाईश मला जास्त आहेत मात्र त्याच्यामुळे जरा सांभाळून घ्या तर फरमाईश आलेले एक 2 पावत्याचं पण आहे ना नाव गणाचं गोंदायचं आणि सुखानं नांदायचं गाव देवाच्या हुकमानं नात नव्यानं सांदायचं भेट दिली ही गाव देवानं भेट दिली ही गाव देवानं तुला पवत बांधायचं पवत बांधायचं गडाला पवत बांधायचं सुखानं नांदायचं गडाला पवत बांधायचं हे झालं हे ढोलकी वाजवताना नाही गण झालेला म्हणून तर मंडळी मला काय सांगायचं आहे हे थोडा इको वाढला काय ज्या गोष्टी मुळाच्या होत्या हे पूर्ण बसारे व्हायचं 17 बाऱ्या करून जमले ना आपला वाडवडील किती श्रेष्ठ होता सांगतो एक भाव मुंबईला चाकरमानी एक भाव गावाला सगळी गावाची शेती सांभाळायचा हे आगोड उगोड सगळी कामं नांगरणी बेरणी पेरणी करून कापणी करून सगळा पेंडा एका बाजूला ओटी वावडी सगळी झाली गुरांचा गोटा एका बाजूला 2 बैल घेतल्यानी आणि पद्धतशीर गावची राखण तो गावचा करतोय गुढी उभी करतोय या सत्यनारायणच्या पूजा असतील त्या करतोय गणपती बाप्पाचा करतोय नवरात्रीचा करतोय नवरात्रांचा देवाला आधी रूपा लावायच्या गोष्टी सगळा तो भाव सांभाळतो आणि मुंबईला चाकरमानी काय लागल तर इकडला तिकडला पैसा गावाला पाठवणार कधी गावची पोरं मुंबईला येतील मुंबईची पोरं गावाला जातील असं घडून मिसळून त्या वाडवडिलांना घडी बांधला आता आमच्याकडे वरसावळे आले पण कायम लक्षात ठेवा ही पृथ्वी गोल आहे तिथं मुळातच जाणार सगळं तिथं अहो तुम्हाला सांगतो आमचा म्हातारा तुमचा पण म्हातारा हा कब्जा घालायचा हाच ता ही बटणं झाली म्हणजे जरा मोदी जॅकेट नावानं आता आम्ही मिरवतो पण हा कब्जा इकडं पान इकडं सुपारी इकडं कात आतल्या बाजूला पैसे आज तुम्हाला सांगतो मंडळी आज आमच्या पोरी 1 पीस घालतील काय जीन्सा घालतील सगळी भारी भारी कपडे पण माझ्यासाठी जाईल बुवाने द्या ना त्यांनी ती जास्त घेतली त्यांना सांगा त्यांचा कान पिळा मी भारी किती सांगतोय बघा ना किती भारी बुवानी फक्त सांगितलं मी तुला सोडणार नाही याच्या पलीकडे काय सांगितलं नाही मी किती भारी सांगतो तर मंडळी सांगतो ह्या आमच्या पोरी या आग्र्या ह्या जिन्सी घालतील हे मला त्याचे नाव पण येत पंजाबी ड्रेस सगळं पण पोरगा बघायला आला घरात
चाय पाण्याला, तर ती काय हाफ पॅन्ट नाही ना येईल, साडीच नेसो. घरात थैते नाचेल पण चालेल कशी हरणासारखी. हे खोटं बोललो काय देणार. नाव काय? सुगंधा. तुला दाखवतो. तर ह्या मुळात आहे ना, अहो आम्ही नाचण्याच्या भाकऱ्या आम्हाला नको असायच्या. आहे तांदळाची भाकरी कर, तांदळाची भाकरी कर. आणि आता ऑर्गॅनिक म्हणून नाचण्याची भाकरी 15 रुपयाला एक भेटते. भेटत पण नाही. मुळाकडा वाढ वडिलांनी दाखवलेली वाट. अरे आम्ही कंदिलाच्या काचा पुसून पुसून दमलो, काचा फुटल्या, हाताला काचा लागल्या. आता प्लास्टिकच्या कंदील आले. हा मुळाकडा आहे. अरे चुलीत फुकून फुकून आईचं माझं डोळं लाल झालं, मोतीबिंब झाला. आणि हॉटेलमध्ये चुलीवरचे जेवण. आम्ही गुळाचा चहा पियत होत नाही, साखरेचा हवा. आता ऑर्गॅनिक टी, गुळाचा चहा 10 रुपये, अमृत चहा. सगळ्या मुळात आहे बघा, तिथंच आहे त्या सगळ्या. गावाला शेणी आम्ही आता निवडायचो मे महिन्यात, गुंत भरून खोपी भरून ठेवायचो. आता अमेझॉनवर शेणी विकता. अमेझॉनवर कशाला माहितीये काय? हे घरात फ्लॅटचं आपण पूजन करतो ना, गृहप्रवेश तेव्हा यज्ञ करतात तेव्हा शेणी ऑनलाईन 115 रुपये 100. सगळं मुळाकडे जाणार आहे, सगळं मुळाकडे. हा शक्यतो आपण मध्ये ह्या 2-3 फक्त अव्यवर बोलायचं, बाकी काय नाही बोलायचं. आता हा आगाव बुवानी पण काय नाही बोलले, मी पण काय नाही बोलले, पण बाऱ्या होत आहेत सगळ्याच्या सगळ्या हाऊसफुल. सगळं मुळाकडेच जाणार, लक्षात ठेवायचं. म्हणून आगावगिरी करायची नाही बुवा. तुम्ही पण तुमच्या गवळीचा भाग देतोय काय तर कवटली चालते. आले पैसा आले. केतन कांबळे, गाव तोंडली, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी, आईचा गाय. हे दुसऱ्या बारी घेतो ना, मारा यायला लागला आयोजन. दुसऱ्या बारी घेतो. कुठली चाल? ओ सायबा चाली बिली भारी करता हो. एक नंबर. हे राधिका माझी राधिका, चंद्राची जणू तारका, ह्या माझ्या हृदयी नित्य विराजे तू. म विरहाची बाधिका, हे राधिका हे प्रेमिका, चंद्राची जणू तारका. भुवांच्या दोन्ही चाली दिलेल्या आहेत. दोन्ही आता भुवांचं गवळण किती बनवणार आहे काय सांगितलं? नव्या नितेश रामाणे आजच्या गाण्यासाठी. आय लव्ह यू, सॉरी, थँक्यू सो मच नव्या नितेश रामाणे. या गाण्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. हे किती? 15 नंबरला. एक फक्त मुकडा घ्या, फक्त मुकडा घ्या. नमन राहिलं. जर तुझ्या अंगात हिंमत असेल चल मारी टोपी. नमन 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 झालं पाहिजे. संदेश वाजे मला म्हणाले तुला सोडणार नाही, तुला सोडणार नाही. सुयोग पानकर मला धरून राहायचा, अजिबात सोडणार नाही, अजिबात सोडायचं नाही. दिवस पावसा पाण्याचे, दिवस पावसा पाण्याचे सोडून जाणार पुढे. जर तुमच्या अंगात हिंमत असेल तर चालेल तुमची रणदेवता सुयोग पानकर. क्या बोलती बाबले? ह्याच्यात काय वावगाय? याला का मी आया बहिणीवर काय कोणाला बोलतोय? काय प्रॉब्लेम नाही, तरी पण त्रास या गवळण. नाही तर बुवाना आमच्या करायला सांगायचं ना, मग बुवाना करायला सांगा. हे झुमकावाली पोर नदी थडी न चालली, राजा वाघ्याची जोडे. हे किती बरोबर आहे? नको करू समाजाशी वाद ग, ह्या कृष्ण सगळ्याचा नाद ग. दिली प्रेमाने तुलाही साध ग, लाडी गोडी न कर संवाद ग. तरी बडबड कशाला पोरी, लय बडबड कशाला पोरी. तू डोक्यानं झालीस का बाद ग, का ठेवून आलीस घरी तुझी अक्कल जराशी बात ग.
बुवांच्या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं आमच्या 4 ते 5 बारे झाले त्यातले 2 प्रश्न उडवलेत बुवांचे 2 प्रश्न आज पण मुंबईत उभी राहा जर काय चुकला होत असेल तर पदरात घे आणि आज भानुदास घराण्याचे चापडे बुवा या ठिकाणी आले आहेत आणि त्यांच्या समोर जर हा प्रश्न फुटला तर काय सोनं नाही पिवळं तर चापडे बुवांच्या चरणाशी स्पर्श करू या ठिकाणी प्रश्नाला हात घालतोय बुवांचा प्रश्न आहे आपल्या मुलाच्या लग्नाला सुवर्ण रथातून पूर्वेताला घेऊन जाणाऱ्या त्या राजाचं नाव सत्यव्रत असे होते सत्यव्रत असे होते आणि त्याला बृहद्रथ तसे शर्याती असे सुद्धा म्हणतात त्या पुरोहिताचे नाव गंगाचार्य तथा धौम्य असे होते त्याचे वय 1000 वर्षाहून अधिक होते बोललात तुम्ही आणि स्वतःला उलटे टाकून तपश्चर्या करणाऱ्या त्या राक्षसाचे नाव लोहासूर असे होते त्याला वज्रनाभ असे म्हणतात आणि राजाच्या त्या लंगड्या मुलाचं नाव पिसाच म्हणजे पिंगल असे होते पुन्हा एकदा ऐका तो जो पुरोहित होता त्याचं नाव सत्यव्रत म्हणजे त्याला बृहद्रथ किंवा शर्याती म्हणतात आणि त्या पुरोहिताचं नाव गंगाचार्य तथा धौम्य तो 1000 वर्षापूर्वी त्याचं वय होतं आणि त्याला उलटा टांगून तपश्चर्या करणाऱ्या त्या राक्षसाचं नाव होतं त्याला लोहासूर म्हणतात त्यालाच वज्रनाभ म्हणतात आणि राजाचा जो लंगडा मुलगा होता त्याचं नाव पिसाच किंवा पिंगल असं होतं हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे वय म्हणून घ्या बाबा आणि काय असेल तर आपलं सिद्धत जाऊन दे माझा प्रश्न शेती करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नांगर धर म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नांगरी बळीराजाला कुणी वरदान दिलं एवढं सांगायचं आहे एवढा आणि बारी संपवलं पाहिजे प्रश्नपद बुवा घात नाही हे समजून घ्या आणि दुसऱ्या बारीला तुम्हाला शुभेच्छा देतो आलोच